नमस्कार, मी योगेश पवार आपल्यासमोर एक गोष्ट सादर करणार आहे. आज श्रावणी सोमवार होता. सकाळी लवकर उठून शंकराच्या मंदिरात जायचं ही माझी कित्येक वर्षाची सवय. आजही मी लगबगीने उठलो आणि घराबाहेर पडलो. वातावरणात बऱ्यापैकी गारवा होता. नुकताच पाऊस पडून गेलेला होता. रस्ता, झाडांची पानं, फुलं पावसात मनसोक्त भिजलेली दिसत होती. पूर्व दिशा लाल रंगाने नटलेली होती. घरापासून 10 मिनिटावरच शंकराचं मंदिर होतं. मंदिर पुरातन होतं. 150-200 वर्षाचं असावं. सगळं दगडी बांधकाम अगदी मंदिराच्या कळसापर्यंत. गाभाऱ्याबाहेरचा प्रशस्त मंडप आणि गाभाऱ्यात मोठी अशी पिंड. श्रावणाचा पहिला सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी जमली होती. मंदिराच्या बाहेर बेलाची पाने, फुले, फळे आणि प्रसादाची दुकानं ओळीने थाटलेली होती. विक्रेत्यांच्या कलकलाटाने मंदिराची शांतता मात्र भंग होती. मंदिराबाहेर भली मोठी रांग लागलेली होती. मी भक्तिभावाने रांगेत उभा राहिलो. तसं देवाला जाताना मी कधीही हार, फुले, फळे वगैरे गोष्ट नेत नाही, कारण त्याने मंदिराची स्वच्छता बिघडते असं मला वाटतं. त्यामुळे काही न घेताच मी रांगेत उभा होतो. पण मी रिकाम्या हातानेच उभा आहे हे दिसताच अनेक फुल विक्रेते मला हारा, फुलांचं, बेलाचं ताट घेण्यासाठी आग्रह करत होते. पण मी मात्र तसाच उभा होतो. तेवढ्यात माझे लक्ष दूरवर बसलेल्या एका मुलीकडे गेले. ती टोपलीभर बेलाची पानं घेऊन बसली होती. साधेच पण स्वच्छ कपडे तिने घातलेले होते. सफेद रिबिनीच्या फुलांची तिने केसाच्या वेण्या बांधल्या होत्या. ती कुणालाही आग्रह करत नव्हती. कुणा ग्राहकाच्या मागे लागत नव्हती. तिच्या भरलेल्या टोपलीकडे बघून तिचे बेल विकले गेले नसावेत असं दिसत होतं. तिला बघताच माझ्या मनात कालवाकालव झाली. एवढी टोपलीभर बेलाची पाने ती कधी विकणार, आणि तेही अशी शांत बसून? माझे मन विचारात पडले. मग मी स्वतःहून त्या मुलीजवळ गेलो. तिने माझे हसून स्वागत केलं आणि बेल देऊ का काका असा सवाल केला. मी म्हटलं, कसे दिले? ते उत्साहाने म्हणाले, काका, बेलाची पाने विकण्यासाठी नाही ठेवलीत. हे ऐकून मी चकितच झालो आणि उत्स्फूर्तपणे ओरडलो, काय, विकायची नाहीत? मग इथे का बसली? त्यावर ती मुलगी म्हणाली, नाही काका, विकण्यासाठी नाहीत ही पानं. मग तुम्ही घेऊ शकता कितीही, अगदी पैसे न देता. आता मात्र मला वेळ लागायची पाळी आली. तू बेलाची पानं फुकट वाटण्यासाठी आली आहेस, आणि तेही एवढ्या सकाळी? मुलगी बोलू लागली, काका, आई म्हणते देव देवळात नसतो तर तो माणसात असतो. आता हेच बघा ना, एवढी माणसे रांगेत उभी आहेत. प्रत्येक जण देवळात शिरण्यासाठी आतुर झालाय. एवढ्या गर्दीमध्ये मी दूर आहे, पण माझ्याकडे कुणाचंच लक्ष नाही. तुम्ही आहात, दयाळू आहात. तुमच्या मनात माझ्याबद्दल सहानुभूती आहे. माझी टोपली भरून बेलाची पाने कधी आणि कशी संपणार याची तुम्हाला काळजी वाटली, आणि म्हणूनच तुम्ही माझ्याकडे आलात. ज्याचं हृदय सहानुभूतीने भरलेलं असतं त्याच्या हृदयात देव असतो असं आई म्हणते. अशाच लोकांना मी बेलाची पानं, तेही हवी तितकी. त्या मुलीचं बोलणं ऐकून माझे मन भरून आलं. माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मग भानावर येत मी त्या टोपलीकडलं एक बेलाचं पान उचलून त्या मुलीच्या डोक्यावर ठेवलं आणि म्हणालो, बाळ, खरंच आज मलाही कळलं देव नक्की कुठे असतो. तुला माझ्यात देव दिसला तसंच मलाही तुझ्यात देव दिसतो आहे. असं म्हणून माझे पाय मंदिराच्या दिशेने वळण्याऐवजी तडक घराकडे वळाले, अगदी न कळतच. त्या दिवसानंतर मी देवळात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधू लागलो, आणि जागोजागी ते मला दिसू लागले. या घटनेनंतर मी पूर्णपणे बदलून गेलो, अगदी कायमचाच. रमेश तांबे लिखित ही गोष्ट आहे. गोष्टीचं नाव देवदर्शन.